हे बघू कोंबड्यांचं घर. चल ना इकडं 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 कोंबड्यांचं घर बघू. उतर खाली चल. इकडे ऋत्विक. सगळ्या खाऊन टाकल्या. कुत्र्यावानी सगळ्या खाऊन टाकल्या. गप्पा बैस ना कशाला बडबड करते काही. याच्या शाळी राहील ना 1-2 शेळीचे पोळं. एवढं बरं पडतं. त्याच्यामध्ये पृथ्वी आतमध्ये नको जाऊ ते तुटन खाली. याच्यात अंडे राहायचे कोंबड्या याच्यात अंडे द्यायचे. हा का अंडे द्यायचे मला अजून द्या ना गाई आई गाई तुम्ही पाणी प्यायची ना. हा ऋतूला आठवतं का? नाही आठव ग आई ते छोटं होतं ना. ऋतूला छोटा होता पण यायचं इथं. हा पण आपण यायचं गायला सोडायचं ती खाली खाली यायची उडी मारून नाही का. खाली यायची उडी हाणून मग आपण तिला पाणी सोडायचं. नाही मोटर चालू करीत होते मी. तुला चालू करीत होते कधी कधी माझा एवढी खाली तेव्हा हातच नव्हता बरं पुढं मग मी सायकलीवर उभं राहूनच करीत होते. भारी होई पाणी दगड आहे. ते पाहिलं दगड किती तिकडे ढसळलंय. तिकडून लई जागा होती चालत जायची मी कोंबड्या हाणायला पलीकडून. एवढी जागा राहिली. पण आता पाणी राहिलं तिकडचं इकडून. बघ नारळ नारळ टोपी जशी वाहून आले ते तिकडून निर्माणाचे पडले असते नारळ. पडल्या छान आहे ना. मी पप्पांना बनवलं होतं बरं का. माहितीये ना मला अजून ध्यानात आहे का. मी छोटी होती ना तर याचे चाडायचे तुटलं बनवतात मग झाले तुटून जाईल. आता तुटून जाईल. तिकडे नको खोलू तो दरवाजा. नको 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 खोलू नको. शी नको घेऊ हातात घाण. पाणीमध्ये चला न हे बघ हे झाड किती भारी वाळलं होतं. कसं वाळलं होतं परत फुटलं. पृथ्वी हे बघ किती छान उगले इथं वेलन ते. वरती चढ नको इथंच थांब आतमध्ये इकडेच खेळ खाली. आतमध्ये सांगितलं मी इकडं. इतक्या नव्हती आणि का
हा, काढ, काढ, काढ. मारुड्यावर थकली का बस